मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेलं असेल तर तुमच्यासाठी 3 खुशखबरी आहेत। पहिली खुशखबर तुम्ही या व्हिडिओमध्येच पाहणार आहात आणि दुसऱ्या 2 खुशखबर तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलमध्ये 2 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत किंवा अपकमिंग ते व्हिडिओज असणार आहेत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवरती नक्कीच क्लिक करा। पहिली खुशखबर अशी आहे की ज्या बांधकाम कामगारांचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे अशा बांधकाम कामगारांना आता भांडी वितरणाचा लाभ घेता येणार आहे। आणि भांडी वितरणाचा लाभ घेण्यासाठी जो काय ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा होता तो फॉर्म भरण्यासाठी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट सध्या चालू झालेली आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या हाऊसहोल्ड आयटम किटसाठी अप्लाय करणार आहात। पण त्यासाठी तुम्हाला तुमचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला काढावा लागणार आहे। आता हा रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो तुम्हाला या प्रकारे ॲक्टिव्ह दिसणार आहे। जर तुमचा रजिस्ट्रेशन स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। तर ज्यावेळेस तुम्ही हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घेता तर त्याच्यानंतर तुम्हाला hikit.mahaboc.in या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला BOCW या ठिकाणी तुमचा जो काही क्रमांक आहे, जो नोंदणी क्रमांक आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथं पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला म्हणजेच नोंदणी करताना जो नंबर दिला होता त्यावरती OTP गेलेला आहे तो OTP व्हॅलिडेट करायचा आहे। आणि इथं OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट कॅम्प म्हणजेच शिबिर निवडा हा ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जो काही कॅम्प आहे तो तुम्हाला कॅम्प निवडायचा आहे। याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट हा ऑप्शन आहे, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एक अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे। तुम्ही इथं पाहू शकता लाल डेट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला निवडता येत नाही, जो मोकळा कॉलम आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजेच आता 14/10/2025 ही आपली अपॉइंटमेंट डेट निवडलेली आहे। यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही अपॉइंटमेंट काढू शकणार आहात। तर मित्रांनो, ही जी स्लिप आहे ही स्लिप तुम्हाला जी तुम्ही तारीख निवडली आहे त्या तारखेला जो कॅम्प निवडला आहे त्या कॅम्पला जाऊन तुम्हाला तिथं त्या शिबिर केंद्रावरती ही स्लिप दाखवायची आहे आणि भांडी वितरणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे। ज्या बांधकाम कामगारांची KYC झाली नाही आहे त्यांच्यासाठी नवीन अपडेट आहे, ते पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा आणि लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा।